हॅलो एव्हरीवन, माझं नाव पूजा विनेरकर आणि सध्या मी ॲज अ पोलीस कॉन्स्टेबल मुंबई येथे कार्यरत आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा जास्त टाईम न घेता क्वेश्चन पेपर सॉल्व्ह कसं करायचं आणि क्वेश्चन पेपर ॲनालाइज कसं करायचं यावर आपण डिस्कस करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी आहे ना जो आपला सगळ्यांनाच प्रॉब्लेम असतो की पेपर सॉल्व्ह करायला आपल्याला सफिशियंट टाईम नाही मिळत आणि स्पेशली गोळे करायला टाईम नाही मिळत, तर त्या प्रॉब्लेमवर एक खूप इम्पॉर्टंट टिप देईन. आय एम डॅम शुअर तुम्हाला नक्की त्याने हेल्प मिळेल. सो लास्ट व्हिडिओमध्ये आपण जेवढे दिवस राहिले आहेत, मॅक्झिमम 10 ते 12 दिवस राहिले आहेत. जर आपण 5 जानेवारी ही एक्झामची डेट पकडली तर या दिवसामध्ये आहे ना आपण कसे आपले 4 सब्जेक्ट आहेत ते मॅनेज केले पाहिजेत, किंवा 24 तास हा दिवस आहे तो कसा मॅनेज केला पाहिजे याबद्दल ओव्हरऑल डिस्कशन केलेलं. पण वन ऑफ माय सबस्क्रायबर त्याने कमेंटमध्ये विचारलं की ताई त्यातला पण इम्पॉर्टंट टॉपिक आहे, तो म्हणजे क्वेश्चन पेपर ॲनालाइज कसं करायचं ते एकदा सांग. बिकॉज क्वेश्चन पेपर ॲनालाइज करण्याचे आहेत ना 2 इम्पॉर्टंट फायदे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे जेवढी एक्झाम जवळ येते तेवढंच आहे ना सगळ्या गोष्टी आपल्याला इम्पॉर्टंट वाटतात आणि आपल्याला कळत नाही काय वाचू आणि कसं वाचू. जर आपण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले, क्वेश्चन पेपर ॲनालाइज केले ना, तेवढं आपल्याला कळतात की इम्पॉर्टंट टॉपिक काय, कुठले वाचायचे आहेत. सो आपल्याला अभ्यासाला एक डिरेक्शन मिळते. आणि सेकंड गोष्ट म्हणजे ॲज आय सेड यू अर्लियर की आपण सगळ्याच गोष्टी परत वाचायला स्टार्ट करतो. सो आपल्याला कळत नाही आपण आपले एफर्ट्स कुठे देतोय. सो आपल्या एफर्ट्सला एक डिरेक्शन मिळते आणि जेवढा कमी दिवस बाकी आहे त्या कमी दिवसात आपण एक प्रोडक्टिव्ह अभ्यास करतो, प्रोडक्टिव्ह रिव्हिजन करतो. प्रत्येक व्हिडिओमध्ये असं मी का सांगते की क्वेश्चन पेपर आपण अभ्यासाच्या सुरुवातीला सॉल्व्ह करायचं, असं का सांगते? कारण जेव्हा आपण अभ्यासाच्या सुरुवातीलाच क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतो ना, आपल्याला कळतं आपण कुठे चुकतोय है ना, आपल्याला कुठल्या गोष्टीची रिव्हिजन करायची बाकी आहे आणि अख्खा आपल्याला दिवस मिळतो त्या चुका करेक्ट करण्यासाठी. आपल्याला असं वाटतं की नाही, दिवसभर मी अभ्यास करेन आणि मग क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करेन. मी पण असाच विचार करायचे की नाही, अभ्यास चांगला करेन आणि मग क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करेन. त्याने काय व्हायचं, अभ्यास एक दिवसभर आहे ना आपण डिरेक्शनलेस अभ्यास करतो आणि जेव्हा आपण क्वेश्चन पेपर शेवटी सॉल्व्ह करतो ना, एक आपल्याला असं वाटतं की यार काहीच नाही केलं, एक ते रिग्रेट राहतं, झोपताना एक तो रिग्रेट राहतो. सो आहे ना दिवसाच्या सुरुवातीलाच क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा, त्याने आपल्याला कळेल की आपल्या चुका कुठे होत आहेत. पहिली गोष्ट बघणार आहे ते म्हणजे पेपर सॉल्व्ह कसा करायचा. तर पेपर सॉल्व्ह करताना या 4-5 गोष्टी आहेत त्या डोक्यात ठेवून आपण पेपर सॉल्व्ह करायचा आहे. पहिली गोष्ट म्हणजे पेपर टाईम लावून सॉल्व्ह करायचा आहे, म्हणजे 1.5 तास करेक्ट टाईम लावायचा आहे. जेवढं होईल तेवढंच त्यातमध्ये सॉल्व्ह करायचं आहे. ओके. आणि बोलतात ना पेपर सॉल्व्ह करताना शांततेतच बसा, गडबडीत जाऊ नका. तर अशी काय गोष्ट नाही, बिकॉज ॲक्च्युअल तुम्ही जेव्हा एक्झाम हॉलमध्ये जाता तेव्हा तिथे खूप गडबड असते, आवाज असतो. सो त्याची सवय तुम्हाला इथेच करायची आहे. आवाज असला घरी तरी चालेल, पण टाईम लावून पेपर सॉल्व्ह करा. सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जी गोळे करतो ना आपण सर्कल, ती शीट सोबत घेऊन पेपर सॉल्व्ह करा. बिकॉज आपण क्लासेसमध्ये किंवा नॉर्मली सुद्धा फक्त पेपर टिक करतो पेपरवर आणि आपल्याला असं वाटतं की ठीक आहे आपला होतोय पेपर, बट जेव्हा आपण ॲक्च्युअल एक्झाम हॉलमध्ये जातो, पेपर सॉल्व्ह करतो, तेव्हा आपल्याला टाईम पुरत नाही आहे, हा प्रॉब्लेम फेस करावा लागतो. सो घरीच तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा. एक जी इम्पॉर्टंट टिप आहे ना ती व्हिडिओच्या शेवटी देईन मी, ओके, की कसं तुम्ही याच्यात टाईम मॅनेजमेंट करू शकता. आपण बघितलं क्वेश्चन पेपर सॉल्व्ह कसा करायचा. नेक्स्ट थिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, सॉल्व्ह केलेला क्वेश्चन पेपर ॲनालाइज कसा करायचा. तर सुरुवातीलाच डोक्यात फिट करून ठेवा की पेपर सॉल्व्ह करताना तुक्के मारायचे नाही आहेत. म्हणजे येत नसून पण ठीक आहे, तुक्के मारले आणि ते बरोबर होत आहेत त्या मार्क्सवर खुश अजिबात व्हायचं नाही आहे. बिकॉज आपण क्वेश्चन पेपर का सॉल्व्ह करतो आहे, कारण आपल्याला कळलं पाहिजे की आपली कंडिशन कुठपर्यंत आणि आपल्याला कितपत रिव्हिजनची गरज आहे, कुठल्या टॉपिकची रिव्हिजन करण्याची गरज आहे. ना की स्वतःला जज करायचं आहे की कमी मार्क्स भेटले आहेत, कसं करू आता, किंवा जास्त मार्क्स भेटले आहेत, चल मी पास होऊन जाईन. हे रिअल मार्क्स नाही आहेत, हे ॲक्च्युअल मार्क्स नाही आहेत. सो या मार्क्सवर स्वतःला जज करायचं नाही आहे. त्याच्यानंतर जेव्हा क्वेश्चन पेपर आपण सॉल्व्ह करणार ना, जसं आपण आधीच डिसाईड केलं की तुक्के मारणार नाही आहेत. सो आपले क्वेश्चन एकतर बरोबर येतील किंवा चुकतील. बरोबर आहेत
ठीक आहे. जे क्वेश्चन चुकलेत ते क्वेश्चन मे बी मोस्ट ऑफ 2 रिझनने चुकतात. एक तर आपल्याला येत आहेत बट आपण सिली मिस्टेक करतो आणि ते चुकतात. सेकंड गोष्ट ते आपल्याला येतच नाही, म्हणजे आपण ते वाचलेलंच नसतं. मे बी सिलेबस आउट ऑफ सिलेबस असतं. मोस्ट ऑफ हे करंट अफेअरच्या बाबतीत होतं. सो या 2 गोष्टीमध्ये ते डिवाइड करायचं. असे प्रत्येक सब्जेक्ट लिहून घ्यायचे. GK, मॅथ्स, IQ, मराठी आणि करंट अफेअर. ओके. त्याच्यानंतर त्याच्या खाली लिहायचं आहे राईट रॉंग. राईटच्या इथे मग जेवढे प्रश्न तुमचे बरोबर आले आहेत ते, आणि रॉंगमध्ये पण सिली मिस्टेकमुळे कुठले चुकले आहेत आणि कोणत्या गोष्टी येत नाही आहेत, वाचल्याच नाही आहेत आधी, त्याच्यामुळे चुकले आहेत. ज्या सिली मिस्टेकमुळे चुकले आहेत ना, ते नेक्स्ट टाईम रिव्हिजन करताना त्या गोष्टी डोक्यात ठेवून त्या प्रॅक्टिस करायच्या आहे. सपोज मॅथ्समध्ये सिली मिस्टेक कशा बाबतीत होऊ शकते की फॉर्म्युले पार्ट नाही आहेत, किंवा आपण फॉर्म्युला चुकीचा लावला, किंवा आपण घाईमध्ये आपण बेरीज करतो, वजाबाकी करतो, तेव्हा नंबर चुकीचा घेतो वगैरे, त्याच्यामुळे सिली मिस्टेक होतात. किंवा आपण GK मधले क्वेश्चन नीट वाचत नाही आणि घाई गडबडीत ते चुकीचे आन्सर करतो. त्याच्यानंतर जे क्वेश्चन आधी वाचलेच नाही आहेत आणि त्यातले आउट ऑफ सिलेबसमधले क्वेश्चन नोट डाऊन करायचे. ठीक आहे. आणि जे सिलेबसमधले आहेत ते रिव्हिजन करताना बोलतात ना, फोकस नाही त्याच्यावर, रिव्हिजन करायचे. सिम्पल. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे पेपर सॉल्व्ह करताना हे 2 इंटेन्शन ठेवूनच पेपर सॉल्व्ह करायचे. पहिलं म्हणजे स्वतःला जज करायचं नाही आहे की कमी मार्क्स भेटल्यावर डाऊन व्हाल, की कमी मार्क्स भेटत आहेत आता मी फेल होईन, किंवा जास्त मार्क्स भेटल्यावर नाही मला आता रिव्हिजनची अभ्यासाची काय गरज नाही आहे. हे थॉट डोक्यात आणायचं नाही आहेत. आपण क्वेश्चन पेपर यासाठी ॲनालाइज करतो आहे की आपल्याला कळतील आपल्या चुका कुठे होत आहेत, आणि जेवढे दिवस राहिले आहेत त्या दिवसात आपण प्रॉपर रिव्हिजन करू आणि फायनल एक्झामला जाऊ, तेव्हा त्या सिली मिस्टेक किंवा ज्या गोष्टी होतात नॉर्मली पेपर सॉल्व्ह करताना त्या होणार नाही. सुरुवातीला जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं की व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक टीप देईन की आपल्याला पेपर सॉल्व्ह करताना टाईम पुरत नाही, हा जो प्रॉब्लेम फेस करावा लागतो. त्यासाठी आपण पेपर सॉल्व्ह ॲक्च्युअल हाताने करतो, राईट. जो हात आपण डेली यूजसाठी वापरतो, बट आपला अपोजिट हात आहे ना, ही खूप म्हणजे खूप खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी मला आत्ता कळली, आधी कळली नव्हती, की अपोजिट हँडने आहे ना ती गोळे जेव्हा आपण पेपर सॉल्व्ह करतो आणि जेव्हा पहिली नजर फिरवतो ना, तेव्हाच आपल्याला बरेच क्वेश्चन तेव्हा सॉल्व्ह होतात आपले. तेव्हा आहे ना अपोजिट हँडने ते गोळे करायला स्टार्ट करायचं तेव्हाच. ट्रस्ट मी, ही टेक्निक वापरून बघा, तुमचा खूप टाईम वाचेल अँड यू विल बी थँक मी लेटर. पेपर सॉल्व्ह केल्यानंतर मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे की कसा क्वेश्चन पेपर ॲनालाइज करायचा. होप तुम्हाला या व्हिडिओने फायदा होईल. जर तुम्हाला या व्हिडिओने फायदा होत नाही आहे, तुम्हाला एका दुसऱ्या व्हिडिओमध्येच कळून जाईल की बाबा यांचे व्हिडिओ बघून आपल्याला फायदा होत नाही आहेत, अजिबात बघू नका आणि टाईम वेस्ट करू नका. जे बघून फायदा होत आहे तेच बघा, बिकॉज आत्ता टाईम इम्पॉर्टंट आहे. ओके. सो आजसाठी एवढंच. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.